ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 34. अनरण्य राजाची कथा. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, महर्षी वशिष्ठांनी बोलण्याच्या ओघात अनरण्य राजाचा उल्लेख केला. तेव्हा हिमालयाच्या मनात त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याने विचारले, ब्रह्मन, हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वशिष्ठ म्हणाले, इंद्र सावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा बलवान पुत्र महान शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केली. देवाने त्याला इंद्रपद देऊ केले होते, पण त्याने ते स्वीकारले नाही. त्या राजाला 100 पुत्र आणि पद्मा नावाची लक्ष्मीसारखी परमसुंदर कन्या होती. एकुलती कन्या असल्यामुळे ती राजाची फारच लाडकी होती. तिचेही आपल्या पित्यावर फार प्रेम होते. त्या राजाला 5 राण्या होत्या. त्या सर्व स्त्रियांवर त्याचे सारखेच प्रेम होते. पद्मा उपवर झाली तेव्हा राजाने तिच्यासाठी वर संशोधन आरंभले. देशोदेशीच्या श्रेष्ठ राजांना पत्रे पाठविले. एकदा पिप्पलाद ऋषी तपोवनातून आपल्या आश्रमाकडे जात होते. त्या निर्जन स्थानी त्यांना एक गंधर्व दिसला. तो आपल्या स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होता. त्याच्या क्रीडा पाहून ऋषींच्या मनातही कामभाव उत्पन्न झाला. त्यांनी विवाह करण्याचे ठरविले. एके दिवशी पिप्पलाद पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. योगायोगाने अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी तेथे आली होती. तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तिच्याबरोबर आलेल्या लोकांकडे तिची चौकशी केली. तेव्हा योग्य उत्तर न दिल्यास हे ऋषी आपल्याला शाप देतील या भीतीने ते म्हणाले, महाराज, ही अनरण्य राजाची कन्या आहे. हिचे नाव पद्मा. हिची प्राप्ती व्हावी म्हणून अनेक जण राजाला विनंती करत आहेत. पद्माला पाहून पिप्पलाद ऋषींचे मन मुग्ध झाले होते. त्यांच्या मनात तिला प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. स्नान संध्यादी नित्यकर्मे व शिवपूजन करून ते अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले, नमस्कार केला. मधुपर्क देऊन भक्तीने पूजन केले. त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून त्यांनी राजाकडे त्याच्या कन्येची मागणी केली. ते ऐकून तो स्तब्धच झाला. त्याला काही बोलताच येईना. तेव्हा पिप्पलाद म्हणाले, राजा, तू काहीच उत्तर देत नाहीस. तू राजकन्येला माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी क्षणार्धात सर्वांचे भस्म करेन. पिप्पलादांचे तेज पाहून राजसेवक भयभीत झाले होते. राजा किंकर्तव्यमूढ होऊन कन्येसाठी रडू लागला. राजकन्येची माता, अन्य राजपत्न्या, राजाचे पुत्र, बांधव आणि सभेत उपस्थित असलेले मान्यवर शोकव्याकुळ होऊन अश्रू ढाळू लागले. त्याचवेळी राजगुरू आणि राजाचा महाविद्वान पुरोहित या दोघांचे आगमन झाले. सभेमध्ये तणावाचे आणि चिंतेचे वातावरण पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते राजापाशी गेले व म्हणाले, राजन, काय झाले? राजस्त्रिया व राजकन्या का रडत आहे? तुझाही चेहरा म्लान दिसत आहे. तू कशामुळे व्यथित झाला आहेस? राजाने त्या दोघांना नमस्कार केला आणि रडत रडत सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून राजगुरू व राजपुरोहित गंभीर झाले. ते नीतिशास्त्राचे जाणकार होते. त्यांनी राजाचे सांत्वन केले. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहोत, ती ऐक. आता शोक करू नकोस. स्थिर चित्ताने विचार कर. तुझी कन्या उपवर झाली आहे. तू तिच्यासाठी वरसंशोधनही करत आहेसच. याचाच अर्थ तू आज ना उद्या तिचा विवाह करणार आहेस. या 3ही लोकात ब्राह्मणासारखा सत्पात्र कोणीही नाही. म्हणून तू आपली कन्या या श्रेष्ठ विप्राला देऊन आपल्या संपत्तीचे व कुळाचे रक्षण कर.
त्यांचे बोलणे ऐकून राजा एकसारखा विलाप करू लागला. आपली एकुलती सुंदर लाडकी कन्या एका वृद्ध ऋषीला द्यावी लागणार याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो परिस्थितीला शरण गेला. त्याने गुरुदेवांच्या सल्ल्यानुसार पद्माचे सालंकृत कन्यादान केले. विवाह झाल्यावर पिप्पलाद ऋषी राजकन्येला घेऊन आनंदाने आपल्या आश्रमात गेले. पद्माचा विवाह ही सर्वांच्याच मनाविरुद्ध घडलेली घटना होती. राजाला तर मोठाच धक्का बसला होता. तो दिवस रात्र चिंता करू लागला. काही केल्या त्याची अस्वस्थता जाईना. त्याने राज्याची सर्व सूत्रे आपल्या पुत्रांच्या हाती दिली आणि सर्वांचा त्याग करून तप करण्यासाठी वनात गेला. त्याच्या राण्यांना कन्येच्या आणि पतीच्या वियोगाने फार दुःख झाले. त्यांनी प्राणत्याग केला. या सर्व घटनेबद्दल राजाचे पुत्र, सेवक व इतर लोक यांनाही फार वाईट वाटले. अनरण्य राजाने मोठे तप केले आणि तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने उत्तम प्रकारे राज्य करून प्रजेला सुखात ठेवले. शैलराज, याप्रमाणे मी तुला अनरण्य राजाचे चरित्र सांगितले, म्हणून तूही आपली कन्या शिवजींना अर्पण करून आपल्या कुळाचे व संपत्तीचे रक्षण कर. अध्याय 34 समाप्त. ओम नमः शिवाय.